नमस्कार, नमो बुद्धाय, जय शिवराय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जय भीम. आपलं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या लाडक्या ब्लॉग चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अपरांत ब्लॉग. मी निलेश जाधव आणि माझी पत्नी वंदना, आम्ही दोघंही आपलं सहर्ष स्वागत करतोय. आता सध्या आम्ही कामानिमित्त बीडला आहोत. मुंबईला इतके दिवस मी ब्लॉग करत होतो, पण बीडमध्ये बुद्ध जयंती, कारण की आम्ही इथं आता सध्याला आहोत, बुद्ध पौर्णिमेचा कालखंड आहे आणि बुद्ध पौर्णिमा एक आंबेडकराईट कपल म्हणून आम्ही काय साजरी करणार आहोत, कशी साजरी करणार, कारण की आत्ताच आम्ही खरेदी करून आलोय बाजारातून. खरेदी करतानाचा तिथं जास्त मला व्हिडिओ करता नाही आला, कारण की गर्दी भरपूर असते आणि इथं गावखेडा असल्याने एक कॅमेरा कॉन्शियस लोक असतात. मोबाईल जरी उघडला तर लगेच माणसं टाकामाका बघायला सुरुवात होते. तर मग तेच आता माझी पत्नी आम्ही काय घेतले बुद्धांच्या वेनरेशनसाठी आणि कसं वेनरेशन असणार आहे, काय करणार आहे, तिची पण एक थॉट आहे की फुलं घेतलेली तिने काय करणार आहे ते थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करेल. आणि जे काय सिम्बॉलिझम पण आहे काही गोष्टीत, तर ते थोडंसं आम्ही दोघंही पालीचे स्टुडंट आहोत, तर तिला जसं माहिती आहे, मला जसं माहिती आहे, आम्ही दोघंही सांगण्याचा प्रयत्न करू. तर आता जे पुढचा व्हिडिओ आहे तो संपूर्णपणे माझ्या पत्नीकडे असणार आहे. सो जय भीम. वंदू, आम्ही उद्या पौर्णिमा निमित्त आम्ही काही शॉपिंग केलेली आहे बुद्धांना वेनरेट करण्यासाठी. हा चौरंगा घेतलेला आहे आम्ही पूजेसाठी. तर चौरंग्यावर ते हे पण स्वस्तिक आहे ना, आणि कारण की लोक मग बोलतील स्वस्तिक घेतलाय, कलश घेतलाय, मग त्याचं महत्व सांग, कारण की बुद्ध धर्मात पण त्याचं महत्व आहे. याचं चौरंगाचं सिम्बॉलिझम हे धम्मचक्र म्हणून हे काय केलं जातं. आणि कळशाचं पण एक महत्व आहे. मंगल चिन्ह आहे मंगल चिन्ह म्हणून ओळखलं जातं. आणि हे स्वस्तिक जे आहे ते आपण बौद्ध लेण्यामध्ये, बौद्ध शिलालेखांमध्ये आपण बौद्ध बघत असतो, तर त्यासाठी आपण हे कन्सिडर केलेलं आहे. आणि अगरबत्ती उदबत्ती आणि महत्वाचं म्हणजे मी फुलं घेतली आहेत सफेद. मला उद्या स्तूप सारखं बनवायचंय मला उद्या. ओके. फुलं घेतली आणि इतर काही गोष्टी घेतल्या आहेत आम्ही खाण्यापिण्याच्या. मग उद्याचा बेत काय असणार आहे? उद्या मी सकाळी मॉर्निंगला उठणार, अष्टशील घेणार, अंघोळ वगैरे करणार, स्वच्छ घर करणार. आजच घराची साफसफाई झालेली आहे. उद्या मॉर्निंगला उठून थोडीफार साफसफाई करून स्वतःची क्लिनिंग झाल्यानंतर मग आम्ही दोघे मिळून पूजा सुरुवात करणार. पूजेमध्ये बुद्धाची बुद्ध रूपाला आम्ही आधी सर्वप्रथम अंघोळ घालणार. अंघोळ घातल्यानंतर मग आम्ही स्वच्छ याच्यावर आसनावर हे ठेवणार मूर्ती. आणि नंतर मग आम्ही फुल आणि गंध, धूप, पुष्प, गंध यांनी वेनरेट करणार आणि गोड पदार्थ म्हणून खीर बनवणार. आणि अशा प्रकारे आम्ही अष्टशील घेणार. अष्टशिलाचं दिवसभर आम्ही पालन करणार. ओके. अशा काही पद्धतीनं आम्ही आज कामानिमित्त आम्ही बीडला असल्या कारणाने इथे आमची बुद्ध पौर्णिमा होणार आहे. बुद्ध पौर्णिमेचं वेनरेशन इथं होणार आहे. तर बुद्धांना कसं वेनरेशन केलं जाईल, कारण की आज त्या पद्धतीने मला व्हिडिओ करता नाही आला. तर हा पाठ आणि उद्याचा पौर्णिमेचा सकाळचा पाठ हा एकंदर एक व्लॉग म्हणून येईल. सो हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि कमेंट यासाठी करा की जर व्हिडिओ बनवताना आमचं काही चुकलं किंवा काही अडचणी होतात, चुका होतात, काही चुकलं असेल तर जरूर कमेंट करा, किंवा आवडलं तरी कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब करता करता बेल आयकॉनला दाबण्यास विसरू नका, कारण की हे जे व्हिडिओ बनवतोय आम्ही दोघं किंवा मी, तर मी बौद्ध उपासक आणि बौद्ध अभ्यासक म्हणून मी जास्त करून व्हिडिओ बनवतोय. कारण की अभ्यासाच्या संदर्भात किंवा बौद्ध साहित्य किंवा साहित्याच्या संदर्भात जास्त लोकांना व्हिडिओ बघायला आवडत नाही.
तर आम्ही एक ॲज अ बौद्ध कपल म्हणून, आंबेडकराईट कपल म्हणून कपल कसे काय हे करतात, तर ते आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. सो व्हिडिओ पूर्णपणे बघा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. सुगंधानि भन्ते
द्वारतयेनं कथं सब्बं अपराधं खमतु मे भन्ते द्वितीयंपि योकास वन्दामि भन्ते द्वारतयेन कथं सब्बं अपराधं खमतु मे भन्ते तृतीयंपि योकास वन्दामि भन्ते द्वारतयेन कथं सब्बं अपराधं खमतु मे भन्ते ओकास अहं भन्ते तिसरणेन सद्दिं अट्टशीलं धम्मं याचामि अनुगहं गत्वा शीलं देत मे भन्ते द्वितीयंपि ओकास अहं भन्ते शरणेन सद्दिं अट्टशीलं धम्मं याचामि अनुगहं गत्वा शीलं देत मे भन्ते तृतीयंपि ओकासं भन्ते तिसरणेन सद्दिं पञ्चशीलं धम्मं याचामि अनुगहं गत्वा शीलं देत मे भन्ते साधु साधु नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि अब्रह्मचर्या वेरमणि सिक्खापदं समादियामि मुस्सावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि विकालभोजना वेरमणि सिक्खापदं समादियामि नच्चगीतवादितविपुस्तदस्सना वेरमणि विलेपन धारण मंडन विभूषणटाना वेरमणि सिक्खापदं समादियामि स्वसेना महासेना वेरमणि सिक्खापदं समादियामि साधु प्रियामि मुनिन्दस श्रीपादसरोरुहे पूजयामि बुद्धं कुसुमेन नेन पुय्येन मेतेन लभामि मोक्षं मुक्तं मिलाय दीयता इदं मे कायो तथा याति विनाशभावं घनसारपदितेन दीपेन तमदंसिना त्रिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुदं सुगन्धिकाय वदनं अनन्तगुणगन्धिना सुगन्धिना गन्धेन पूजयामि तथागतं बुद्धधम्मच्च संघं च सुगततनुभवा धातवो धातुगव्येलङ्काय जम्बुदीपे दिदशपुरवरे नागलोके चतुपे सभ्ये बुद्धस्य बिम्बे सकलदशदिशे केशलोमादिधातु वन्दे सभ्येऽपि बुद्धं दशबलतनुजं बोधिचेतियं नमामि वन्दामि चेतियं सब्बं सब्बठाणे सुपठितं शारीरिकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा यदिपीसो भगवान् सम्मा सम्बुद्धो विद्याचरणसम्पन्नो
सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरितधम्मसारथि सत्ता देव मनुस्सानं बुद्धो भगवति बुद्धं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि। ये च बुद्धातीता च ये च बुद्धा अनागता पच्युपन्ना च ये बुद्धा अहं वन्दामि सर्वदा। नत्थि मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वरम् एतेन सत्यवज्येन होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं पादपशुवरुत्तमम् बुद्धेयो कलितो दोषो बुद्धो कमतु तं मम यं किञ्चिरतनं लोके विद्यति विविधा पुतु रत्नं शुद्धसमन्नति तस्मासोति भवन्तु मे यो सन्निसिन्नो वरबोधि आरं ससेनं महति विजयत्वा सम्बोधिमागच्छि अनन्तयाणो लोकन्तमोतं प्रणमामि बुद्धम् स्वाखातो भगवता धम्मो सन्दिन्दिको अकालिको वेहि पस्सिको औपनायिको पच्यतं वेदितव्यो युहीति धम्मं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि। ये च धम्मा अतीता च ये च धम्मा अनागता पच्युपन्ना च ये धम्मा अहं वन्दामि सर्वदा। नत्थि मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरम् एतेन सत्यवज्येन होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं धम्मं च द्विविधं वर धम्मे यो फलितो दोषो धम्मो भवतु तं मम यन्किञ्चिरतनं लोके विद्यति विविधा पुतु रतनं धम्म समन्नति तस्मासोत्थि भवन्तु मे अट्टाङ्गिको वर्योपतो जनानं मुक्तपवेशावजुको वमग्गो धम्मो अयं सन्तिकरो पणितो नियानिकोतं प्रणमामि धम्मं सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो उजुपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो न्यायपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो सामिचिपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो यदि चत्तारि पुरिसयुगानि अट्टपुरिसपुग्गला एष भगवतो सावकसङ्गो आहुनीयो पाहुनीयो दक्षिणेयो अञ्जलिकरणीयो अनुत्तरं गुह्यं खेतं लोकस्याति संगं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि। ये च संगा अतीता च ये च संगा अनागता पच्युपन्ना च ये संगा अहं वन्दामि सर्वदा। नत्थि मे शरणं अय्यं संगो मे शरणं वरम् एतेन सत्यवज्येन होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं सङ्गच्छति विदुत्तमं सङ्गेयो फलितो दोषो सङ्गो खमतु तं मम यं किञ्चिरतनं लोके विद्यति विविधा पुतु रत्नं सङ्गसमन्नत्ति तस्मासोति भवन्तु मे सङ्गो विशुद्धो वरदक्षिणीयो सन्दिन्द्रियो सभ्रमलपहीनो गुणेहिनेके समेधिपत्तो अनासो तं प्रणमामि इमाय धम्मानुधम्मपटिपतिया बुद्धं भुजेमि इमाय धम्मानुधम्मपटिपतिया धम्मं भुजेमि इमाय धम्मानुधम्मपटिपतिया संघं भुजेमि अद्धा इमाय पटिपतिया जाति जरा मरणं मा परिमुञ्चिसामि तुमिना पुण्यकम्मेन मामे बालसमागमो ततं समागमो हन्तु यावनिब्बाणपत्तिया देवो वसतु कालेन सस्य सम्पत्ति हेतु च पीतो भवतु लोको च राजा भवतु धम्मिको साधु 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 यानि भूतानि समागतानि भूमानि वायानि वन्तलिखे सभ्येता मनाहुन्तु ततोऽपि सत्यं च हन्तु भासितं तस्मै भूता निसामेत सभ्ये मेत्तं करोथ मानुषीयापजाय दिवाच रत्तो च हरन्ति ये बल्लिं
तस्माहि निरक्षत अपमत्ता यं किञ्चिवित्तं इदवाहुरं वा सज्ञेषु वा यं रतनं पणितं ननो समं अत्थि तथागतेन इदं बुद्धे रतनं पणितं एतेन सच्चेन सुवकी होतु खयं विरागं अमतं पणितं यदच्छगा सख्यमुनि समाहितो न तेन धम्मेन समत्ति किञ्चि इदं मे रतनं पणितं एतेन सच्चेन सुवत्ति होतु यं बुद्धसेठो परिवन्नै शुचिं समाधिमाना अन्तकरीयमाहु समाधिन तेन समो न विद्यति इदं संगे रतनं पणितं एतेन सच्चेन सुवत्ति होतु ये पुद्गला अटं सतं पसत्ता चत्तारि एतानि युगानि होन्ति ते दक्षिणेया सुगतस्य सावका एते सुलिन्नानि महाफलानि इदम्पि संगे रतनं पणितं एतेन सच्चेन सुवत्ति होतु ये सुपयुक्ता मनसा दलेन निक्कामिनो गौतम शासनं मे ते पतिपत्ता अमतं विगह्य लब्धा मुद्धा निभूतिं भुञ्जमाना इदम्पि संगे रतनं पणितं एतेन सच्चेन सुवत्ति होतु यदिन्दखिलो पटवीसितोऽसिया चतुर्भिर्वाते असम्पकम्पियो तथोपमं सपुरुषं वदामि यो अर्यसच्चानि अवेच्छ पश्यति इदम्पि संगे रतनं पणितं एतेन सच्चेन सुवत्ति होतु ये अर्यसच्चानि विभावयन्ति गम्भीरपय्येन सुदेशितानि किञ्चापि ते होन्ति भूसम्पमत्ता न ते भवन्नट्टमादियन्ति इदम्पि संगे रतनं पणितं एतेन सच्चेन सुवत्ति होतु सादस्सन संपदाय तयस्सु धम्मा भवन्ति सक्काय दिट्ठि विचिकिञ्चितं च शीलवत्तं वापि यदत्ति किञ्चित् चतुःपाये च विप्पमुत्तो सच्चाभिठाणानि अबभ्वो खातुम् इदम्पि संगे रतनं पणितं एतेन सच्चेन सुवत्ति होतु किञ्चापि शोकं करोति पापकं कायेन वाचा उदचेतसा वा अबभ्वो सुतस्य पटिच्छदाय अब्बवदाडिठ्ठपदस्य भुक्ता इदम्पि संगे रतनं पणितं एतेन सच्चेन सुवत्ति होतु वणप्पगुम्बे यथा पुषितज्ञे गिम्माणमासे पठमस्मिन् गिम्मे ततोपमं धम्मवरं अदेशै निब्बाणगामिं परमं हिताय इदम्पि बुद्धे रतनं पणितं एतेन सच्चेन सुवत्ति होतु वरो वरयु वरदो वराहरो अणुत्तरो धम्मवरं अदेशै इदम्पि बुद्धे रतनं पणितं
एतेन सच्चेन सुवत्ति होतु क्षीणं पुराणं नवनत्ति सम्भवं विरक्तचित्तायदिके भवस्मिन् ते क्षीणबीजा अविरुळी छन्दा निभन्ति धीरा यथा व्यङ्पदीपो यदम्पि सङ्गे रतनं पणितम् एतेन सच्चेन सुवत्ति होतु यानि भूतानि समागतानि ब्रह्माणि वायादिवन्तलिके तथागतं देवमनुष्यपूजितं मुग्धं नमस्काम सुवत्ति होतु यानि भूतानि समागतानि ब्रह्माणि वायानि वन्तलिके तथागतं देवमनुष्यपूजितं धम्मं नमस्साम सुवत्ति होतु यानि भूतानि समागतानि ब्रह्माणि वायानि वन्तलिके तथागतं देवमनुष्यपूजितं सङ्गं नमस्सामि सुवत्ति होतु साधु 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 सायुमन्तं गिरिमेघलव्धिकठोर ससेनमारं विधिना जित्वा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि मातानि मातारेकमतिर्थित सपवतिं घोरं पनायमर्थयक्तं हन्ति सुदन्तविधिना जित्वा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि नादादिनी गजवर अत्यन्तभूतं वग्गावद्गीचभक्तमसैव सुधारन्तं तेमेतं रुसेन विधिना जित्वा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि ईतखग्गमतिहत्त सुदारुणन्तं धावन्ति योजनपथमुनिमालवन्तं सिद्धिभिसंहतमनो जित्वा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि कट्वानकट्ठमुदरम् इव दब्बिनीया चिन्ताय दुष्टवचनं जनकाय मध्ये सन्तेन सोमविधिना जित्वा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि सच्चं विहाय मतिसच्चकवादकेतु वादाभिपुरोपितम् अदियन्तभूतं पय्यापदीपजलितो जित्वा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि नन्दोपनन्दभुजगं व्यूढं महिद्यि पुत्तेन थेरभुजगेन दमापयन्तो इड्डूपदेशविधिना जित्वा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि दुर्गाहटीभुजगेन सुदट्टहस्तं ब्रह्मं विशुद्धिज्युतिविधिजकाभिधानं
ज्ञानागदेन विधिना जित्वा मुनिन्दो तं तेजसा भवतु तेजयमङ्गलानि एतापि बुद्धजयमङ्गल अट्टगाथा ये वाचको दिनदिने सरते मतन्दी हितवाणनेकविविधानि चुपद्दवाणि मोखं सुखम् अधिगमयन्नरोसपञ्य साधु 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 नत्थि मे शरणं मह्यं बुद्धो मे शरणं वरम् एतेन सच्चवज्रेण होतु मे जयमङ्गलम् नत्थि मे शरणं मह्यं सम्मो मे शरणं वरम् एतेन सच्चवज्रेण होतु मे जयमङ्गलम् नत्थि मे शरणं मह्यं सङ्गो मे शरणं वरम् एतेन सच्चवज्रेण होतु मे जयमङ्गलम् साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि अहं वन्दामि सर्वदा